ह्या संपूर्ण विश्वात धर्माच्या कारणावरून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे केवळ 2च देश आहेत. आश्चर्य म्हणजे दोनही राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये केवळ 9 महिन्याचेच अंतर आहे. अर्थात यातले पहिले राष्ट्र म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेले पाकिस्तान, तर दुसरे राष्ट्र म्हणजे 14 मे 1948 रोजी स्वतंत्र झालेले इस्रायल. परंतु दोनही देशांमध्ये अंतर मात्र अक्षरशः जमीन आसमानाचे आहे. मागच्या 75 वर्षात पाकिस्तानने दहशतवाद, आतंकवादाला खतपाणी घातले. बलाढ्य देशाची मदत घेऊन सातत्याने भारतावर कधी छुपे हल्ले तर कधी प्रत्यक्ष युद्ध करून सीमा प्रश्न धगधगता ठेवला आहे. परंतु ह्या साऱ्या नादात स्वराष्ट्राची प्रगती आणि आपल्या देशवासियांच्या किमान प्राथमिक गरजांची पूर्ती करण्यात हा देश अयशस्वी ठरला आहे. आणि आज संपूर्ण जगात निरक्षर लोकांचा कर्जबाजारी देश अशी त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. इथे मात्र इस्रायल हे संपूर्णतः वेगळे राष्ट्र ठरले. भूमध्य सागराच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला हा देश अरब प्रांतात येतो. ह्याच्या उत्तरेला लेबनॉन, पूर्वेला सिरिया आणि जॉर्डन, तर दक्षिण व पश्चिमेला मिस्र अर्थात इजिप्त आहे. ज्यू हा त्यांचा राष्ट्रीय धर्म आहे. ओल्ड टेस्टामेंटनुसार ह्या धर्माची संस्थापना पैगंबर हजरत अब्राहम यांनी इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी केली आहे. अब्राहम हेच नाव पुढे ख्रिश्चन धर्मामध्ये अब्राहम तर मुस्लिम धर्मामध्ये इब्राहिम म्हणून घेतले जाते. ह्याच अब्राहम यांच्या एकमेव मुलाचे नाव होते इसहाक. त्याच्यापासून झालेल्या नातवाचे नाव होते याकूब उर्फ इस्राईल. इस्राईल ह्या शब्दाचा हिब्रू भाषेतला अर्थ होतो ईश्वराला प्रिय असणारा. या याकूबच्याच एका मुलाचे नाव होते यहुदा अथवा जुदा, आणि म्हणूनच यहुदाचे वंशज स्वतःला यहुदी अथवा जुदा जूज म्हणवायला लागले. तर याकूबची उर्वरित संतती बनी इस्राईल या नावाने ओळखली जाऊ लागली. सध्याच्या फिलिस्तीन व इस्राईलच्या काही भागात याकूबच्या यहुदी व बनी इस्राईलच्या दोनही वारसदारांची छोटी छोटी पण स्वतंत्र राज्ये इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती. अनेक शतके त्यांच्यात अंतर्गत वैर होतेच. सरते शेवटी याकूब म्हणजेच इस्राईलला ही दोनही स्वतंत्र राज्ये एकत्र करण्यात यश आले आणि परिणामस्वरूप देशाचे नाव ठरले इस्राईल, तर ह्या जातीचे नाव ठरले यहुदी. हिब्रू भाषेत येरुशलेम आणि अरेबिकमध्ये अल कुद्स ह्या नावाने ओळखले जाणारे सध्याचे जेरुसलेम हे शहर जगातल्या सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. कालौघात हे शहर अनेकांनी जिंकले, अनेकांनी उद्ध्वस्त केले आणि अनेकांनी त्याचे पुनर्निर्माणही केले. मेडिटेरियन समुद्र व मृत समुद्र यांच्यामध्ये पसरलेल्या जुडियन डोंगर रांगेवरील मोराया ह्या डोंगरावर हे शहर वसवलेले आहे. ख्रिस्तपूर्व 2000 वर्षाआधी येथे एक मोठाच इतिहास घडला. ह्याच शहरात ज्यू धर्माचे पहिले प्रेषित अब्राहम यांनी एकेश्वरवादाचा पाया घातला. पुढे याच यहुदी धर्मातून आणखी 2 धर्मशाखा निर्माण झाल्या, प्रथमतः ख्रिश्चन व तदनंतर मुस्लिम. असे म्हणतात की परमेश्वर घेत असलेली परीक्षा देण्यासाठी अब्राहम आपला एकमेव मुलगा इस्माईल, जो तेव्हा बालक होता, त्याला बळी देण्यासाठी सर्वप्रथम ह्या डोंगरावर घेऊन आले. पण ऐनवेळी परमेश्वराने त्या मुलाच्या जागी एक बकरा ठेवला व अब्राहम यांनी त्या बकऱ्याचाच बळी दिला. त्याचवेळी तहानेने व्याकुळ झालेल्या लहानग्या इस्माईलने पाय जमिनीवर आपटल्याने तेथून पाण्याचा झरा प्रवाहित झाला. हे दृश्य बघून अब्राहम व त्यांच्या पत्नीने त्या पाण्याला जम जम असे म्हणले. ह्या शब्दाचा अरबी अर्थ होतो आहेस तसाच थांब. त्यामुळे ते पाणी तिथेच थांबले आणि म्हणूनच मक्केत जमजम कुआला विशेष मानाचे स्थान आहे. कालौघात यहुद्यांचा रक्षणकर्ता व राजा हेरोदचा शत्रू अशा स्वरूपात जीजस यांचा जन्म
दिनांक 24 डिसेंबर इसवी सन पूर्व 4च्या सुमारास झाला. पिता जोसेफ व माता मेरी यांच्याबरोबर त्यांनी अनेक वेळा स्थलांतर केले. यहुदी धर्माचा प्रसार करणाऱ्या प्रभू येशूची आदर्श तत्वे घेऊन त्यांच्या अनुयायांनी एका नव्या धर्माची उद्घोषणा केली, तो म्हणजे ख्रिश्चन धर्म. पुढे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आणि मग सुरू झाला एक धार्मिक संघर्ष, ज्यू विरुद्ध ख्रिश्चन आणि ज्यू विरुद्ध इस्लाम. ह्या काळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक ज्यूंनी संपूर्ण जगभरात पलायन केले. परंतु इस्रायलच्या इतिहासाप्रमाणे भारताचा अपवाद वगळता इतर कोणत्याही देशांनी त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांना स्वीकारले नाहीच. त्यामुळेच विस्थापित झालेल्या ज्यूंच्या अनेक चालीरीतींमध्ये बदल झाले. त्यांची मूळ भाषा हिब्रू मागे पडली व जे ज्यू ज्या देशात स्थिरावले तेथील भाषा त्यांनी नाईलाजाने स्वीकारली. पण तरीही स्वाभिमानी ज्यूंच्या मनात मातृभूमीची ओढ मात्र कायमच होती आणि ह्याच विचारधारेला झायोनिस्ट असे म्हटले गेले. इसवी सन 1909 तेल अवीव या शहराची स्थापना करून अनेक यहुदी येथे येऊन स्थिरावले. त्यावेळी त्यांचे नेता लॉर्ड रॉथशाइल्ड यांना एका चिठ्ठीच्या माध्यमातून 2 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटनचे विदेश मंत्री बाल्फोर यांनी ही घोषणा केली की इस्रायल या यहुदी लोकांचा धर्मदेश आहे, तेव्हा जगभरातील साऱ्या ज्यू लोकांनी येथे एकत्र राहावे. मित्र राष्ट्रांनीही याची पुष्टी केली आणि ह्यालाच बाल्फेअर डिक्लरेशन असे म्हटले जाते. ह्यालाच मान देत 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पहिल्या महायुद्धाच्या सुमारास जगभरातून जवळपास 40,000 यहुदी फिलिस्तीन आणि इस्रायलच्या काही भागात येऊन स्थिरावले. ह्यालाच पहला आलिया म्हणजे पहिले पलायन असे म्हटले जाते. साधारणतः 1 करोडहून थोडी अधिक लोकसंख्या असलेल्या ह्या धर्मीयांपैकी जवळपास 60 लाख लोकांना हिटलर व जर्मन नाझीवादींनी गॅस चेंबरसारखे अनन्वित अत्याचार करून ठार मारले. ह्यावेळी जवळपास संपूर्ण विश्वाची सहानुभूती त्यांना मिळाली आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्वतंत्र राष्ट्राची स्थापना करून देण्यासाठी या यहुदी लोकांसमोर युगांडा देशाचा काही भाग किंवा इस्रायलचा पर्याय ठेवला गेला. अर्थातच कर्मठ तत्वनिष्ठ यहुद्यांनी त्यांची पवित्र मातृभूमी इस्रायलचीच निवड पुन्हा एकदा केली. पण ह्या वेळपावेतो इस्रायलचा ताबा मिळवला होता तो अरब सत्तांनी. आणि मग सुरू झाला अरब विद्रोहींचा ह्या साऱ्या गोष्टीला निषेध. पुन्हा एकदा जूनवर अरब विद्रोहींनी अत्याचार सुरू केले. 14 मे 1948ला स्वतंत्र राष्ट्र झालेल्या इस्रायलला लगेच दुसऱ्या दिवशी 15 मे 1948ला इजिप्त, जॉर्डन, सिरिया व इराक यांच्या एकत्रित हल्ल्याला सामोरे जावे लागले. जवळपास वर्षभर चालू असलेल्या या अरब इस्रायल संघर्षात ग्रीन लाईन ही बॉर्डर इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये निश्चित करण्यात आली. ह्यावेळी जॉर्डनने वेस्ट बँकवर तर इजिप्तने गाझा पट्टीवर वर्चस्व मिळवले. 1967 मध्ये झालेल्या 6 डे वॉर ह्या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या युद्धात इस्रायलने गाझा पट्टी परत मिळवली आणि 2005 साली शांततेसाठी त्यावरील आपला अधिकारही सोडला. सध्या वेस्ट बँक फिलिस्तीनमध्येच आहे, तर गाझा पट्टी हमासच्या नियंत्रणाखाली आहे. 1974 मध्ये जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत इस्लामी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सर्व खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारले. ह्या घटनेनी संपूर्ण विश्व हादरले, परंतु इस्रायलने या दहशतवादाला शरण न जाता त्याचा निकराने सामना केला. मोसाद ह्या त्यांच्या केंद्रीय गुप्तचर संघटनेने या अपहरण कृत्यात सामील असलेल्या एकूण 1 आतंकवाद्याला ठार केले. तसेच गुप्त वेशात राहणाऱ्या अडॉल्फ आईशमन ह्या हिटलरच्या साथीदाराला अर्जेंटिनामधून शोधून काढून इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयासमोर हजर करून त्याला जूनच्या मृत्यूसाठी मृत्यूदंडाचीही शिक्षा दिली.
27 जून 1976 एअर फ्रान्सचे एक विमान मुस्लिम दहशतवाद्यांनी अपहृत केले, ज्यातील निम्मे प्रवासी हे ज्यू होते. हे विमान युगांडातील अंटेबी येथे आणून ठेवले गेले. या प्रवाशांच्या बदल्यात 40 अतिरेक्यांची सुटका अशी दहशतवाद्यांची मागणी होती. जगाच्या इतिहासात विमान अपहरणाची ही पहिलीच घटना होती. परंतु इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेस अर्थात IDFने तातडीने कार्यवाही करत 4 जुलै 1976 थेट अँटेबीवर हल्ला करून आपल्या 106 प्रवाशांपैकी 102 प्रवाशांना सुखरूप सोडवण्यात यश मिळवले. या संपूर्ण कारवाईत 7ही अतिरेकी त्यांनी ठार मारले आणि त्यांना आश्रय देणारे युगांडाचे 45 सैनिकही मारले. परंतु ह्यात इस्रायलच्या केवळ एकाच सैनिकाचा जीव गेला आणि ते होते त्यांचे लाडके कॅप्टन योहन नेतान्याहू. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे ह्याच कॅप्टनचे धाकटे बंधू आहेत. केवळ 80 लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला हा देश प्रतीक आहे ते स्वाभिमानाचे, आत्मसन्मानाचे, राष्ट्रनिष्ठेचे आणि स्वधर्मनिष्ठेचे. एकूण 12 राजकीय संघ असलेला हा देश देशाची स्वतंत्रता, स्वायत्तता ह्या मुद्द्यांसाठी मात्र एकत्र होतो. कोणीही सरकार पाडण्याची धमकी देत नाही व विद्यमान सरकारला नावे ठेवत नाहीत, तर एक दिलाने राष्ट्राच्या बचावासाठी एकत्र येतात. ही खरोखर मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपली मूळ भाषा टिकवण्यासाठीही या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वतंत्र इस्रायलची स्थापना झाल्यानंतर हिब्रू ही त्यांनी राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली खरी, परंतु अनेक जण इतर राष्ट्रातून आल्याने ह्या हिब्रू भाषेशी त्यांचा फारसा संबंध उरला नव्हता. परंतु तत्कालीन सरकारने ऑपरेशन हिब्रू असे अभियान राबवत जेमतेम 5 वर्षात ते यशस्वीही केले. केवळ 2 महिन्यात हिब्रूसाठी पाठ्यक्रम तयार करून हिब्रू येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी सकाळी 11 ते 1 ह्या वेळेत आपल्या जवळील शाळेत जाऊन मुलांना हिब्रू शिकवावे व संध्याकाळी 7 ते 8 ह्या वेळात मुलांनी आपल्या पालकांना व शेजाऱ्यांना ही भाषा शिकवावी आणि त्याचवेळी रेडिओवरून मानद भाषा शिक्षणाचा उपक्रम प्रसारित व्हावा असे ठरले आणि जेमतेम 5 वर्षात 100% हिब्रू साक्षरता आणत हा देश जगाच्या पाठीवर आजही ज्यू धर्माची पताका मोठ्या अभिमानाने मिरवतो आहे. आज ह्या देशात मेडिकल किंवा इंजिनिअरिंग सारखे शिक्षणही हिब्रू भाषेतून मिळते. ही खरोखर मोठी अंमलात आणण्याजोगी योजना आहे. आज ज्या प्रकारे हा इस्रायल हा छोटासा देश दहशतवादाचा सामना करतो आहे हे बघितले की तिथे आपोआपच नतमस्तक व्हायला होते.